पुढच्या काळामध्ये या मुंबईला आम्ही 17,000 कोटी रुपयाचं पर्यावरणीय बजेट हे त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि संपूर्ण देशामधले पर्यावरणयुक्त शहर म्हणून या मुंबईला तयार करण्याचं काम हे आम्ही करणार आहोत। याची योजना देखील पुढच्या काळामध्ये आपल्यापर्यंत नेऊ। मुंबईकरांचा दुसरा प्रश्न काय आहे? मुंबईकरांचा दुसरा प्रश्न हा दळणवळणाचा आहे, कम्युटेशनचा आहे। मुंबईकर आपल्या जीवनातले जे क्षण परिवारासोबत घालवायचे ते सगळे क्षण कुठेतरी लोकलमध्ये, ट्रेनमध्ये, रस्त्यावर धक्के खात त्या ठिकाणी तो फिरत असतो। त्या मुंबईकराला त्याचं जीवन सुकर करण्याकरता, इज ऑफ लिव्हिंग आणण्याकरता 450 किलोमीटरच्या मेट्रोचं नेटवर्क आम्ही सुरू केलं आणि त्यातलं जवळजवळ 150 किलोमीटरचं आम्ही पूर्ण केलाय। दरवर्षी आता 50-100 किलोमीटर आम्ही पूर्ण करणार आहोत आणि मी विश्वासानं सांगतो 2028-29 पर्यंत मुंबईच नाही तर जी विस्तारित मुंबई आहे, MMR रिजन आहे, याच्या कुठल्याही भागात जाण्याकरता जास्तीत जास्त लागणारा वेळ हा 59 मिनिटाचा असेल। अशा पद्धतीनं मुंबईचं नियोजन केलंय। आमचा हा संकल्प आहे, यापुढे मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही। त्याला इथेच घर देऊ, त्याला मोठं घर देऊ। या ठिकाणी मुंबईकरांचं जे स्वप्न आहे घराचं ते आम्ही पूर्ण करू आणि एवढंच नाही तर मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला आम्ही घर देऊ। आमचा हा संकल्प आहे, यापुढे मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही। त्याला इथेच घर देऊ, त्याला मोठं घर देऊ। या ठिकाणी मुंबईकरांचं जे स्वप्न आहे घराचं ते आम्ही पूर्ण करू आणि एवढंच नाही तर मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला आम्ही घर देऊ। या मुंबईतल्या सामान्य माणसाचं स्वप्न काय आहे? या मुंबईच्या मराठी माणसाचं स्वप्न काय आहे? अरे एकेकाळी या गिरणगावमध्ये, या दक्षिण मुंबईमध्ये राहणारा तो मराठी माणूस तो हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? गिरणी कामगार हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता, ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती, अरे त्या 70,000 कोटीतले 2-3 हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं। आम्हाला कागद आणि रसीदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे, आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे। जिवंत माणसाला त्याचं हक्काचं घर हे त्या ठिकाणी मिळवून द्यायचं आहे। अरे BDD चाळीच्या संदर्भात किती वर्ष या ठिकाणी संघर्ष चालला, पण आम्ही निर्णय केला की BDD चाळ ही बिल्डराच्या घशात देणार नाही। या ठिकाणी BDD चाळ मराठी माणसाची अस्मिता ज्या ठिकाणी होती, 80,000 मराठी माणसं त्या ठिकाणी वाट बघत होते कधीतरी आम्हाला आमचं हक्काचं घर मिळेल, पण यांच्या कंत्राटदाराच्या, यांच्या बिल्डरांच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी हा बिल्डर की तो बिल्डर, त्याच्या या भांडणामध्ये त्या BDD चाळीचा यांनी सत्यानाश केला। पण आम्ही निर्णय केला बिल्डराची आवश्यकता नाही, म्हाडा स्वतः त्या ठिकाणी BDD चाळ बांधेल। 80,000 मराठी माणसं जी कदाचित हद्दपार गेली असती, वसई विरारच्या पलीकडे घर घेण्याची ज्यांची ऐपत नव्हती, 100 स्क्वेअर फुटात राहणारे माझी ते मराठी बांधव आज इमारती उभ्या केल्या, त्याच्या चाव्या दिल्या आणि या सगळ्या लोकांना मुंबईमध्ये 100 फुटामधनं 500 फुटाचं घर त्याच ठिकाणी मोफत देण्याचं काम आम्ही केलं। मराठी माणसाकरता हे काम आहे। आज अभ्युदय नगरचा विकास त्या ठिकाणी आपण सुरू केला। अभ्युदय नगर जे आमच्या गिरणी कामगारांचं, जे आमच्या मराठी माणसाचं एक अशा प्रकारची ही वस्ती आहे ज्या वस्तीमध्ये
आपल्याला मुंबईची खरी संस्कृती पाहायला मिळते का त्याचा विकास होऊ शकला नाही, पण आज त्याचाही विकास करण्याचं काम हे आम्ही शिंदेजींनी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. पण परवा वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी. आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण मला समजलंच नाही. अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले. सकाळचा भोंगा बोलेनाच, विचारलं तर तोंडातनं शब्दच निघेना. एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही, हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही. आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल, तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील. आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, या ठिकाणी महापौर मराठीच बनेल. पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. अरे तुमची बुद्धी सरकते, मुंबई सरकत नाही. मुंबई तिथेच असते. आणि आता शिंदे साहेबांनी सांगितलं, अरे या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वात या मुंबईला जेवढं मिळालं तेवढं या ठिकाणी जे मुंबईच्या बद्दल आव आणून आणून बोलतात त्यांच्याही काळात काही मिळालं नाही. आणि खऱ्या अर्थानं एक लक्षात घेतलं पाहिजे, अरे हे मुंबई महाराष्ट्रापासनं तोडण्याची हिम्मत कोणाच्या बापाच्या बापातही नाही. आणि आमच्या सोबत तर या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे देखील आहे. एक लक्षात ठेवा, जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो. तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे, तो एकनाथजींकडे आहे, तो या शिवसेनेकडे आहे, तो आमच्या महायुतीकडे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय, तो विकासाचा धागा झालाय, हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मला काही पत्रकार म्हणाले, दोघं भाऊ एकत्रित आले, आता तुमचं काय होणार, आता तुम्ही कसं लढणार. मी त्यांना सांगितलं, देख कर धुंधली सी ताकत हौसला हमारा कम नहीं होता. देख कर धुंधली सी ताकत हौसला हमारा कम नहीं होता. अरे झूठी आंधियों से वही डरे जिन चिरागों में दम नहीं होता. आता या ठिकाणी खरं म्हणजे शिंदे साहेब, तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं, मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोड आम्हीच केला, मेट्रो ही आम्हीच केली. ये पब्लिक है, ये सब जानती है. अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं, कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी 40चा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं. अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं. आणि अर्ध्या रात्री त्यांना विचारा, प्रत्येक कामामध्ये थोडा कोणी घातला, प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली. अर्ध्या रात्री झोपेतून उठवून सांगताना विचारलं तर ते एकच नाव घेतील, माननीय उद्धवजी ठाकरे. ते आपलंच नाव या ठिकाणी घेतील. काही लोकांचं कसं असतं, जहां मिलेगा मुझको दाना वही बसेगा मेरा ठिकाणा. आता दाना पाणी वाल्यांना त्यांचा ठिकाणा कुठे आहे हे दाखवायचं आहे. आणि मुंबईकरांचं हित जे जपतात
त्यांचाच विचार आपल्याला करायचा आहे. ही निवडणूक मुंबईचं चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलायची निवडणूक आहे. अनेक वर्ष आपण बोल बचन ऐकले, निवडणुका आल्या की बोल बचन, निवडणुका आल्या की बोल बचन. पण आता बोल बचन नाही, वचन देणारे लोक तुमच्या समोर आलेले आहेत. हे आमचं वचन आहे. अरे मुंबई बदलून दाखवली आहे आणि मुंबईकरांचं जीवन देखील बदलवून दाखवू, हे वचन देण्याकरता महायुती या ठिकाणी आली आहे.